आधीच्या काळात पण ज्यावेळेस महिला स्ट्रेसमध्ये असायच्या तर त्यांना मैत्रिणी असायच्या, की त्या मैत्रिणींसोबत त्या छान गप्पा मारायच्या, सांगायच्या माझा नवरा कसा आहे, माझी मुलं कशी आहेत किंवा काय. आणि त्याच्यातून त्यांच्या त्या भावनांचा निचरा व्हायचा. आपण म्हणतो ना की कॅथार्सिस व्हायचं आमच्या भाषेमध्ये. पण आत्ताच्या काळात एक लिमिटेड झालंय ना सगळं जग, आणि स्वतःचं स्वतः बघतात. वेळच नाही. आणि गप्पा मारायला वेळ नाहीये, खेळ खेळायला वेळ नाहीये, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी अशा कुठल्याच गोष्टी नाही. भजन, कीर्तन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज पूर्वीची माणसं कंपल्सरी असल्यासारखं असायचं. एखाद्या गावामध्ये भजन असलं की सडनली सगळं गाव तिथं गोळा व्हायचं आणि त्या सगळ्या गोष्टी चालायच्या. पण आता तेवढ्या इंटेन्सिटीने त्या गोष्टी होत नाहीत. बरोबर. आणि मग त्यामुळे ती गरज जी आधी आपल्याच माणसांकडून भागवली जायची ती आता जात नाही. म्हणजे आता भावाभावांची भांडणं बघतो आपण किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं कुणाशी तर कुणाचं तरी वाजलेलं असतं. आणि त्यामुळे मग ह्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी कुणीतरी हवंय बाबा, की जो नॉन जजमेंटल आपल्याला ऐकून घेईल. आणि मग त्याच्यातून ही गरज निर्माण होते, की मला कुणीतरी हवंय जे माझं बाजू ऐकून घेईल, ते पण नॉन जजमेंटली. म्हणजे बरोबर. त्याने मला जज नाही करावं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, की माझी चूक आहे.